त्याची आवड राजकारणासाठी सोशल मीडियावर लक्ष असतं आणि गेले 2-3 वर्ष चुपचाप कोणाला न सांगता तो आपले शिवसेनेचे सगळे जे खासदार आहेत आणि आमदार आहेत त्यांचा फंड हळूहळू इथे वळवत असतो आणि प्रत्येकाला वाटतं की मीच फक्त अंकितला देतोय. मग ते आवर्जून सांगतात, बघा मी अंकित तुझ्यासाठी केलं. अंकित पण हो हो काका हो हो. त्या व्यक्तीला वाटतं, त्या खासदार किंवा आमदाराला वाटतं की मीच दिलं, दुसरं कोण देत नाही. हळूच दुसरीकडे अंकित जातो. नाही म्हणजे तेच परत नगरसेवक पाहिजेत की हे, नाहीतर तिकीट अदला बदली करायचंय का? पण एक अजून तुम्हाला सांगतो, हे जेव्हा तिकीट वाटपाचं पण जेव्हा उद्धव साहेब बैठका घेत होते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 3-4 दिवस उद्धव साहेबांनी प्रत्येक शाखा प्रमुख शाखा संघटकाला घेऊन बसले होते. त्याच्या आधी स्थानिक लोकाधिकार समितीचे निरीक्षक आले, त्याच्या आधी शिवसेनेचे निरीक्षक आले, त्याच्या आधी आहे. पण प्रत्येक ह्या गेल्या 1.5 वर्षात जो काही रिपोर्ट आलेला आहे आणि जी काही बैठक झाली त्याच्यात अंकितचं नाव एकमताने आलेलं आहे. अर्थात अंकित माझा आधीपासून मित्र पण आहे, कार्यकर्ता आहे, साथीदार आहे, त्याच्यासाठी मतं मागायला तर येणारच होतो. पण जसं मी सांगितलं की ही निवडणूक फक्त एकट्या चेहऱ्याची नाहीये. अनेक लोक हे इच्छुक असतात आणि अनेक लोकांनी निवडणुकीत निष्ठा कायम ठेवून माघार घेतली. ती एवढ्यासाठीच घेतली की होय आमच्याकडून एकच उमेदवार आहे, आमचा नगरसेवक होईल तर मशाल इंजिन आणि राष्ट्रवादीचा जे आपलं तुतारी आहे या सगळ्यांचा एकच नगरसेवक होईल, तो मुंबईसाठी होईल आणि एक प्रत्येक वॉर्डातून आला तर महापौर बसवण्यासाठी आपलं बहुमत होईल. कुठेही मतांचं विभाजन होणार नाही हे आपण ठरवलेलं आहे. ही निवडणूक खूप महत्वाची आहे. ही निवडणूक कदाचित निवडणूक म्हणून जर आपण जिंकलो नाही तर ही मुंबईसाठी शेवटची निवडणूक आहे. अनेक शहरांमध्ये, कारण 29 शहरांमध्ये तर प्रशासकच 4 वर्ष काम करतात, कुठेही महानगरपालिका नाहीये. आणि ह्या शहरांमध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 67 की 68 लोकांनी हे बिनविरोध करून दिलेली आहे. कशासाठी बिनविरोध करतात? आणि बिनविरोध जर करायची होती मग नालायकपणा दाखवून इच्छुकांना नाराज करून तुम्ही का तिकीट मिळवली पक्षाची? बरं, बिनविरोध कशासाठी होते? तर कोणी पैसे ऑफर केले म्हणून. बिनविरोध कशासाठी होते? कोणी धमकी दिली म्हणून. बिनविरोध कशा? पण हा विषय कुठच्याही परिवाराचा नाहीये, हा विषय मुंबईचा आहे. भाजपने ती लाईन केलेली, बीएमसी इज नॉट फॅमिली बिझनेस. आणि मी त्यांना हेच उत्तर दिलं, बीएमसी इज माय फॅमिली, नॉट युअर बिझनेस. सगळीकडे पाहिजे भाजपवाले पाहतोय आपण, गेले 4 वर्ष जी काही महापालिका आपण पाहतोय. अहो